विभावरीच्या लग्नाचाच विचार चालू आहे ना। पण काळजी करू नका, मी तिच्या वडिलांना शब्द दिला होता की तिचं लग्न लावीन म्हणून, आणि आज तो शब्द पूर्ण करायची वेळ आली आहे। भक्तांनो, आपल्या आयुष्याच्या गाठी आपण बांधत नसतो, तो वरचा करता करविता बांधत असतो। तो आपल्याला रस्ता दाखवत असतो, आपण त्या रस्त्याने चालत असतो। भगवंतानं मला एका गोष्टीची आज्ञा केलेली आहे आणि त्याच्या आज्ञेचं पालन करून आज मी तुम्हा सगळ्यांसमोर, मी म्हणालो होतो ना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तीच महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। ही विभावरी हिच्या लग्नाची घोषणा करणार आहे। बाबा, विभाचं लग्न, कोण मुलगा, काय करतो तो, कसा आहे, काय आहे, मला काहीच माहिती नाही। काही काळजी करू नका, मुलगा अत्यंत चांगला आहे, निर्व्यसनी आहे, माझ्या सावलीत राहणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या विभाला शोभेल असाच मुलगा आहे। आणि तो मुलगा आहे हरिश्चंद्र। बाबा मी? हो, अहो पण बाबा आपलं हिरोईनवर लव आहे ना, हे कसं काय म्हणजे? हरिश्चंद्र, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? तू म्हणाला होतास ना माझ्या गुरूंचं प्रायश्चित्त घ्यायचंय, मग हीच ती वेळ आहे। हो बाबा, पण मग हे प्रायश्चित्त ठीक आहे हरिश्चंद्र, तुला माझा शब्द पाळायचा नसेल किंवा तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्पष्ट सांगू शकतोस नाही म्हणून, हरकत नाही। नाही नाही, म्हणजे तसं नाही बाबा, आपला तुमच्यावर एकदम म्हणजे 100% विश्वास आहे। आपण तयार आहे लग्नाला। अहो लग्नाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? जर आपल्याला बोलले ना कोरडे विहिरीत उडी मार, तरी पण आपण मारणार। आपल्याला माहित नव्हतं बाबा तुम्ही आपल्यावर एवढं लव करताय म्हणून। आपण फक्त स्वप्न बघायचो का आपलं पण लग्न होईल, आपलं पण घरदार असेल, आपला संसार असेल, पण आपल्याला माहित होतं का आपलं स्वप्न स्वप्नच राहणार। पण आता बाबा तुमच्यामुळं, म्हणजे फक्त तुमच्यामुळंच आपलं ते स्वप्न एकदम ट्रू होणार आहे, खरं होणार आहे। थँक्यू बाबा, म्हणजे आपण तयारी लागणार, एकदम तयार आहे। हा